नमस्कार. आपण नेवासे तालुक्यातल्या सोनई जवळ कनेरी वस्ती म्हणून एक परिसर आहे. त्या परिसरात एक अ, जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या शाळेला आपण सध्या भेट देणार आहोत. भेट देण्याचं कारण असं, की त्या शाळेच्या इमारतीची पडझड म्हणजे धोकादायक इमारत होती. ही इमारत पाडण्यात आली आणि ग्रामस्थांना सांगण्यात आलं, की या ठिकाणी तुम्हाला चांगली सविस्तर अशी म्हणजे विस्तृत अशी 2 खोल्या बांधून देऊ आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो, की झेंडावंदनाचा झेंडा आणि या ठिकाणी पूर्वी असा ओपन स्पेस होता. मुलं भात भात खिचडी भात खायला बसायचे आणि पुढच्या भागामध्ये इथं 2 खोल्या होत्या. तर या खोल्यामध्ये विद्यार्थी बसायचे, आरामात बसायचे. शिक्षण चांगल्या पद्धतीने चालू होतं. मात्र त्या जुन्या शाळेची जी इमारत आहे, त्या खोल्या आहेत. त्या खोल्या पाडण्याचं प्रशासनानं सांगितलं, जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं आणि त्या खोल्या पाडल्या. मात्र 1 वर्षापूर्वी हे जे पडझड करण्यात आली, पाडण्यात आलं धोकादायक इमारत आणि मग त्या ठिकाणी बांधकाम करण्याची आवश्यकता असताना गेल्या वर्षभरापासून इथल्या या भागातले ग्रामस्थ प्रत्यक्ष असं सातत्यानं पाठपुरावा करतात. मात्र तरीही जिल्हा परिषदेच्या जो अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आहे, जो प्राथमिक शिक्षण विभाग, त्या प्राथमिक शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्याकडं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कारण अजिबात इकडे लक्ष नसल्यामुळे इथं या शाळेच्या 2 इमारतीचं काम बंद पडलंय, ठप्प पडलंय आणि त्यामुळं एका खाजगी घरात ही शाळा भरते. तर अशा अशा प्रकारे जर अशी जर शिक्षणाची हेळसांड होत असेल, तर कशाप्रकारे पटसंख्या विद्यार्थ्यांची वाढणार? कशा पद्धतीने शिक्षणाचा दर्जा वाढणार? अशी जी ही काय पद्धत आहे, ही काही हलगर्जीपणा जो आहे या प्रशासनाचा, तो हलगर्जीपणा थांबण्याची आवश्यकता आहे आणि लवकरात लवकर या शाळेच्या इमारतीचं काम मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. आपण या संदर्भात काही स्थानिक ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. तर या ठिकाणी कनेर वस्तीमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आजीबाई आहेत.
तर ते आजीबाई आपल्याला या संदर्भात सांगतील की काय नेमकं काय परिस्थिती. आजीबाई मला सांगा, ही जी ज्या इथं शाळाच्या खोल्या होत्या, काय परिस्थिती कधी पडल्या, काय कसं काय झालं सांगा बरं? कधी पडली म्हणजे आता हां, म्हणजे नेमकं कधी काय झालं, काय परिस्थिती काय सध्या? म्हणजे शाळेच्या ज्या खोल्या आहेत, त्या खोल्या होत्या पहिल्या, हा की काय झालं नेमकं? सांगा. पडल्या. हां, बरं. मग ते मग आता भीती पडल्या त्याच्या भीती आतून बुजल्या पडल्या. बरं. थोडं उकले एखाद्या पोराचं अंगूर पडली असती. हां, हां, हां. असं ना? तर मला एक सांगा, हं. हे कधीपासून अशी अवस्था आहे? किती वर्ष, किती दिवस झाले काय? पहिल्यापासून. हां, ही शाळा जी खोल्या नाही बिगर असे ते ते आता कमीत कमी 12 महिने होत आले. अच्छा 1 वर्षापासून. हां, बस. ही जागा कोणाची आहे? आपली बरं. कधी दिली काय काय शाळेला काय? ही लय वर्ष झाले. 20 वर्षाची मरून झाली. 20 वर्ष? पहिल्यापासून आम्हीच जागा दिली. असं का? हां, तुमचं नाव काय कोण पूर्ण? हां? तुमचं नाव काय पूर्ण? कौसाबाई पंढरनाथ सिंगशी. अच्छा. कौसाबाई पंढरनाथ निमसे यांनी ही जागा शाळेला दिलेली 20 वर्षापूर्वी. त्यावेळेस त्यावेळेस खोल्या चांगल्या होत्या. पण जर खोल्या तवा हां, बांधल्या मग. बरं, जागा जर खोल्या बांधल्या. बरं. मग आता तुमच्या काय अपेक्षा? काय सरकारने काय अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे? ते सांगा तिकडे बघून. अधिकाऱ्याने आता शाळा व्हायला पाहिजे. करायला पाहिजे. बरं. नाही केली तर मुलं बसत्यान पुढं. एखादं झाड पडलं अंगावर. जखमदार कोण रे म्हणते जागा कोण दिली होती? झाडं कोणाची होती? म्हणजे ह्या तुमचं म्हणणं असं का या ठिकाणी लवकरात लवकर खोल्या बांधण्यात याव्या, हां. बांधून द्याव्या, बरोबर? हां, मग कारण ही जी अवस्था आहे या शाळेची अशी दुरवस्था आहे, ते तर अक्षरशः या विद्यार्थी उघड्यावर बसतात. आपण तुम्ही मगाशी आम्ही बघितलं. जर म्हणलं नाही बसून दिली इथं काय करायचं? हां, तर ही खाजगी जागा आहे, खाजगी इमारत आहे. हे असं एखाद्या निमशे कुटुंबानं या शाळेसाठी दिलंय. थोडक्यात ही जागा दिली, खोल्या दिल्या. पण हे कुठपर्यंत चालणार? कारण ह्या खोल्याचं बांधकाम कधी ना कधी करावं लागणार ना. त्यासाठी अधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत, शिक्षण विभागाचे, त्यांनी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त गांभीर्यानं ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर यावर निर्णय करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसात उन्हात म्हणा किंवा वारं वादळ आलं तर विद्यार्थ्याचं जीविताची धोका निर्माण होऊ शकतो. तर याची दखल घेऊन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत आनंद भंडारी यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावं अशी या ठिकाणी असं एक आव्हान या ठिकाणी करत आहोत आणि या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद. काय नाव तुमचं? संजय शिवाजी गडाख. संजय शिवाजी गडाख हे कनेरी वस्तीमधले आहेत, रहिवासी आहेत. त्यांना आपण विचारूया की या शाळेची काय परिस्थिती नेमकं काय किती दिवसापासून असतं? आता हे शाळा पाडण्याला जवळ 6 महिने होऊन गेले. वर्ष. वर्ष झालंय जवळ-जवळ. तर हे शाळा व्हायला पाहिजे. बरं. तर काय नेमकं तुम्हाला म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय पाठपुरावा केला असा? पाठपुरावा भरपूर वेळेस केलेला आहे. तिथनं हे किती दिवसापासून शाळा भरती आहे खाजगी घरात? खाजगी घरात आता शाळा पाडल्यापासून त्याच्या आधीपासून भरतच होती शाळा. बरं. तुमच्या आता अपेक्षा काय अधिकारी काय कशा पद्धतीने? आता शाळा व्हायला पाहिजे ती. हे अजून समजा जर शाळा जर अजून 1 वर्षभर जर असं रखडल्याची परिस्थिती राहिली, त्यातनं काय? मग शाळा बंद होऊन जाईल. शाळाच भरणार नाही इथं. किती विद्यार्थी शिकतात सध्या? सध्या इथं अं, 10 ते 15. 10 ते 15 आहेत. मागच्या वर्षी जास्त होते. या वर्षी असं काय झालं का? मागच्या वर्षी जवळ 40-50 विद्यार्थी होते. बरं. आणि यावर्षी फक्त 15. हां. म्हणजे ज्या शाळेत मागच्या वर्षी 15-40 विद्यार्थी शिकत होते, त्या शाळेत आज फक्त 15 विद्यार्थी आहेत. म्हणजे पटसंख्या घटली की वाढली? पटसंख्या जर अशी जर परिस्थिती असेल, तर कशी पटसंख्या वाढेल ना? आणि पालकांनी तरी अशा शाळेत विद्यार्थ्यांना का घालावं? कारण एकतर जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झालेली, इमारतीची पडझड, त्याकडे दुर्लक्ष होते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शाळा जर अशी जर आता कनेरी वस्ती शाळा 2 खोल्या आहेत. 2 खोल्या ज्या जिल्हा परिषदेत बांधता येईना. म्हणजे किती नामुष्की आहे. किती मोठी म्हणजे संतापाची बाब आहे ही. तर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग जो आहे, प्राथमिक शिक्षण विभाग करतो काय नेमकं? हा विभाग जो आहे, काय नुसतं झोपा काढण्यासाठी आहे, की पगार घेण्यासाठी आहे, अशी परिस्थिती आहे. तर या ठिकाणी अशा ग्रामस्थांनी असं आपलं म्हणणं मांडलंय आणि या शाळेच्या ज्या 2 खोल्या आहेत, त्या लवकरात लवकर बांधून द्याव्यात, अशी या लोकांची इथल्या स्थानिक ग्रामस्थांची अपेक्षा आहे. धन्यवाद. हां, तर कनेरी वस्तीमध्ये जी शाळा आपण ज्या शाळेला भेट दिली, या शाळेची आपण बघितलं की खोल्याची पडझड झालेली शाळा दुरस्त आहे अत्यंत आणि खाजगी ठिकाणी शाळा भरत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश गडाख आहेत. तर काय सांगाल गणेश भाऊ नेमकं काय परिस्थिती आहे? नमस्कार. अ, या ठिकाणी कनेर वस्ती येथे 1978 साली या ठिकाणी शाळा बांधण्यात आली आणि या ठिकाणी विविध विद्यार्थी या ग्रामीण भागातून शिकून आज चांगल्या ठिकाणी काम करत आहे. तर आम्हाला आता खंत वाटते का गेल्या 1.5 वर्षापासून
या जिल्हा परिषद शाळेला इमारत नाही, नादुरुस्त इमारत झालती. या इमारतीच्या बऱ्याच भिंती पडल्या होत्या. काही दुर्घटना घडू नये या अर्थी इमारत ची पाठपुरावा करून ती करण्यात आली आणि गेल्या 1.5 वर्षापासून वेळोवेळी सर्व पाठपुरावे करून प्रशासनाने अद्यापर्यंत ही इमारत करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही. पण सरकार नको तिकडं वायफाट खर्च करतं आणि आज आपण जर बोलायला गेलो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण आज आमच्या इथल्या पिल्लांना हे दूध तुम्ही आता अक्षरशः बघू शकता. या पडद्यामागं मुलं आहेत, म्हणजे शिकतात आणि ही लोकवस्ती आहे. म्हणजे एक वस्ती राहणारी वस्ती. या ठिकाणी 3 कुटुंब राहतात आणि या कुटुंबाच्या घरामध्ये मी तर त्यांचे आभार म्हणजे न इतके मोठे उपकार यांचे आहेत, जे या कुटुंबाचे, का त्यांनी 2 गुंठे जागा या शाळेसाठी दिली आणि ती शाळा पडून पुन्हा यांच्या घरात शाळा भरण्याची वेळ आली, तरी सरकारला म्हणजे असं जाग नाही येऊ राहिली बुवा, का ज्या विद्यार्थी आज उघड्यावर शाळा 12 महिने झाले भरती, एका शाळेचं जेव्हा दान गेलेलं शाळा व्यक्तींच्या घरात पुन्हा भरती. म्हणजे म्हणजे असं झालंय सरकारच्या पेक्षा स्थानिक लोकांनी आता सक्षम होण्याची गरज आली का काय असं झालंय. आता या संदर्भात तुम्ही जिल्हा परिषद शिक्षण जे आहेत सीओ आहेत, जिल्हा परिषद सीओ किंवा शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केला का 1.5 या वर्ष? या ठिकाणी आम्ही पूर्ण प्रकारे सारा पाठपुरावा केलेला आहे बरं. आणि आता आम्ही पाठपुरावा करून फार थकायची वेळ आली. आणि आता अक्षरशः असं वाटून राहिले का आता खाजगी वर्गणी करून शाळा बांधावी की काय. आणि जर अशी परिस्थिती झाली तर जिल्हा परिषद शाळा टिकत्यान कशी? आणि आज आपण म्हणतो का ग्रामीण भागातल्या ग्रामीण शाळा झाल्या पाहिजे, ग्रामीण जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे. पण अशी परिस्थिती म्हणल्यावर जरा अवघड वाटतं ना. आणि प्रशासनाला कोण तोड देत बसेल इतक्या वेळ? आज 12 महिने जर झाले या ठिकाणी शाळा नाही. मंडळी तुमचं आमचं शिक्षण हे याच जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे. तुम्ही आम्ही या शाळेत शिकून मोठे झालो आहोत. मात्र अशी परिस्थिती असताना आता जर इतकी जर उदासीनता असेल, तर ही उदासीनता शिक्षण विभागाला कशा पद्धतीने मारक ठरत आहे, हे आपण पाहू शकतो. लवकरात लवकर या ठिकाणी दोन्ही खोल्याचं काम करण्यात यावं अशी अपेक्षा आहे. अन्यथा या ठिकाणी जे स्थानिक ग्रामस्थ आहेत, हे लोकवर्गणी तर करतील, मात्र त्याआधी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची या लोकांची मानसिकता आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं. आपण थांबू या ठिकाणी. धन्यवाद.